हाय फ्रेंड्स, लास्ट टाइम आपण पहिला लेसन जो आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, त्यात आपण व्हॉट आर द नेचर्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हे शिकलो होतो. सो आपण ह्यावेळेस पुढच्या पॉईंटकडे वळत आहोत, जो आहे सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स. सिग्निफिकन्स म्हणजे त्याला एक ऑल्टरनेटिव्ह वर्ड आहे इम्पॉर्टन्स, म्हणजे या मॅनेजमेंट प्रिन्सिपल्सचं काय महत्त्व आहे. सो स्टार्ट करूयात आपण. As we discussed the nature of principles of management, it can be said that management principles are applicable everywhere. They are in the form of predetermined solutions for the problems which are recurring. They are guiding the manager, so it is important for every manager to know them. आपण नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट वाचलो, त्याच्याबद्दल डिस्कस केलं. सो त्या नेचरवरनं आपल्याला असं कळतं की हे जे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आहेत हे सगळीकडे ॲप्लिकेबल आहेत. म्हणजे छोट्या ऑर्गनायझेशनपासून मोठ्या ऑर्गनायझेशनपर्यंत सगळीकडे हे प्रिन्सिपल्स ॲप्लिकेबल आहेत. आणि हे जे प्रिन्सिपल्स आहेत हे एका मॅनेजरला मदत करतात की किंवा त्याला जाणीव करून देतात की कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. हे सगळं त्याला ह्या प्रिन्सिपल्समधून त्या मॅनेजरला या सगळ्या गोष्टींची माहिती होते. इन एव्हरी टाईप ऑफ ऑर्गनायझेशन और इन अ ग्रुप ॲक्टिव्हिटी one needs to apply principles according to nature, size and requirement of the organization. म्हणजे ऑर्गनायझेशनचा साईज बघून, त्याचं नेचर बघून किंवा त्या रिक्वायरमेंट बघून ते प्रिन्सिपल्स आपण अप्लाय करतो. दीज प्रिन्सिपल्स आर टेस्टेड अँड प्रॅक्टिस्ड वर्ल्ड वाईड फॉर मेनी इयर्स. म्हणजे हे जे प्रिन्सिपल्स आहेत हे आधी म्हणजे या प्रिन्सिपल्सवर आधी खूप रिसर्च केला गेला आहे, एक्सपेरिमेंट्स केले गेले आहेत, त्याचा प्रॉपर स्टडी केला गेला आहे आणि त्यानंतर ते वापरण्यात आले आहेत. Therefore, it is important to study the significance or importance of management principle with the help of following facts. त्यातला पहिला आहे provides useful insight to managers. The principles of management help the manager to understand the organization. The study of the principles help to improve the understanding of the situations and problems. It further helps the manager to find out the solutions to the problems and handle situations. याचा अर्थ असे की एखाद्या मॅनेजरला हे जे प्रिन्सिपल्स आहेत ह्याचा काय उपयोग होतो, तर त्या मॅनेजरला त्या ऑर्गनायझेशनबद्दल जाणून घेण्यात उपयोग होतो. त्यानंतर ऑर्गनायझेशनची करंट सिच्युएशन काय आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय फायनान्शियल क्रायसिस आहेत, हे सगळं त्याला त्या प्रिन्सिपल्समधून शिकायला मिळतं किंवा समजून घ्यायला मिळतं. आणि त्याच प्रॉब्लेम्सवर किंवा त्याच फायनान्शियल क्रायसिसवर कसे सल्युशन्स फाइंड आउट करायचे किंवा कसं त्यातनं बाहेर पडायचं ह्याची पण मदत होते. म्हणजे जेव्हा तो मॅनेजर हे सगळे प्रिन्सिपल्स नीट अप्लाय करतो, समजून घेऊन अप्लाय करतो, तेव्हा त्याला त्याच्या सगळ्या क्रायसिसमधनं किंवा सगळे जे ऑर्गनायझेशन्सचे प्रॉब्लेम्स आहेत त्यातनं बाहेर पडण्याचे सल्युशन्स मिळतात. Management principles are an outcome of the experience of various professional people. The use of these principles is helping managers about the manner in which he should act in different situations. म्हणजे या प्रिन्सिपल्समुळे त्याला कळतं की प्रत्येक सिच्युएशनमध्ये कसं रिॲक्ट व्हायचं किंवा कसं काम करायचं. लाईक एव्हरी टाईम एकच प्रॉब्लेम येईल किंवा एकच सिच्युएशन फेस करावी लागेल असं नाही आहे. खूप वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्स असतात. तर ह्या प्रिन्सिपल्समुळे त्या मॅनेजरला कळेल की एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनवर कसं काम केलं गेलं पाहिजे. दिस टाईप ऑफ टाइमली गायडन्स रिड्युसेस द वेस्टेज ऑफ रिसोर्सेस अँड द गोल्स कॅन बी अचीव्ड इन अन अप्रोप्रिएट मॅनर. इन शॉर्ट त्यांना असं सांगायचं की ह्या प्रिन्सिपल्समुळे रिसोर्सेसचं वेस्टेज पण होत नाही आणि जे आपले गोल्स आहेत ते खूप इझिली आपण अचीव करू शकतो जर आपण हे सगळे प्रिन्सिपल्स जे आहेत ते खूप प्रामाणिकपणे पाळले तर किंवा ते प्रामाणिकपणे यूज केले तर. सेकंड आहे हेल्पफुल इन एफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. In every organization, two types of resources are used.
physical resources into bracket material, machines, money, etc. and human resources into bracket manpower. The basic function of management is to make proper balance between these resources by putting them into optimum use and control on wastage of resources. याचा अर्थ असा आहे की एव्हरी ऑर्गनायझेशनमध्ये दोन प्रकारचे रिसोर्सेस असतात. एक फिजिकल रिसोर्सेस म्हणजे रॉ मटेरियल म्हणा, मशिनरी वापरलेली म्हणा किंवा मनी म्हणा, आणि दुसरीकडे ह्युमन रिसोर्सेस म्हणजे आपलं लेबर किंवा मॅनपॉवर. आता हे जे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आहेत त्यांचं मेजर फंक्शन काय की हे जे दोन्ही रिसोर्सेस आहेत, फिजिकल रिसोर्सेस अँड ह्युमन रिसोर्सेस, या दोघांना एकत्र आणून ते स्मूथली रन करायचे. प्रॉपर रिसोर्सेस जे आहेत त्याचा प्रॉपर युटिलायझेशन पण होईल आणि त्या रिसोर्सेसचा वेस्टेज पण होणार नाही. While maintaining discipline and healthy working environment, management always uses techniques and principles. It helps in establishing coordinal relationship between management and employees, which increases the efficiency of the employees and also affects the effective administration. सो या सगळ्या प्रिन्सिपल्समुळे काय होतं, आपलं जे ॲडमिनिस्ट्रेशन किंवा जे मॅनेजमेंट असतं आणि एम्प्लॉईज जे असतात त्यांच्यामध्ये एक बॉन्ड वाढतो आणि त्यामुळे काम करण्याची जी एफिशियन्सी असते ती पण लेवल इन्क्रीज होते. म्हणजे भांडणं होत नाहीत, म्हणजे मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईज किंवा मॅनेजर्स अँड एम्प्लॉईज एकत्र येऊन काम करतात, टीमवर्कनी काम करतात, जेणेकरून त्यांच्यात वादावादी होत नाही आणि त्यामुळे एफिशियन्सी, वर्किंग एफिशियन्सी जी असते ती ऑब्व्हियसली इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल, यूज ऑफ स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरी हेल्प्स इन इन्क्रीजिंग क्वालिटी ऑर प्रोडक्टिव्हिटी ॲज वेल ॲज इन इन्क्रीजिंग लेवल ऑफ एफिशियन्सी ऑफ ह्युमन रिसोर्सेस. आता मी फक्त मागे बोलले की या प्रिन्सिपल्समुळे फक्त मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईजमधली एफिशियन्सी इन्क्रीज होते, तर त्याच्यासोबत पण जेव्हा आपण नवीन नवीन मशिनरी इंट्रोड्यूस करतो तर त्या मशिनरी इंट्रोड्यूस केल्यानंतर पण जे मॅनपॉवर जे आहे, जे आपले लेबर्स असतात त्यांच्यावर खूप लोड पण येत नाही आणि त्यांना सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीशी ते यूज टू होतात, ज्यांनी आणि एकदा त्यांना ती टेक्नॉलॉजी समजली की ते त्या मशिनरीवर किंवा ती टेक्नॉलॉजी वापरून त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही प्रोडक्शन असेल त्याचा एफिशियन्सी लेवल वाढते, बिकॉज ते त्यात एक्सपर्ट होऊन जातात आणि त्यामुळे जे मॅनपॉवर पण जे आहे किंवा जे लेबर आहे ते पण काम करण्यासाठी एनकरेज होतं. थर्ड, सायंटिफिक डिसिजन्स. इन बिझनेस ऑर्गनायझेशन अ सायंटिफिक डिसिजन मीन्स सिस्टमॅटिक ऑर balanced decision. Principles train the managers to handle critical situation tactfully. Otherwise, the managers have to work always with trial and error method. अच्छा, आता ह्याचा अर्थ मी सांगते. बिझनेसच्या भाषेत सायंटिफिक डिसिजन म्हणजे काय की एक खूप विचार करून घेतलेला बॅलन्स्ड सिस्टमॅटिक डिसिजन असतो. तर हे डिसिजन्स का घ्यायचे, आधी या डिसिजन्सबद्दल सांगते. जे आपले हे प्रिन्सिपल्स असतात ना, हे सगळे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हे मॅनेजर्सना शिकवतात की एखादी जर खूप क्रिटिकल सिच्युएशन असेल आणि त्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर काय मेथड्स वापरून बाहेर पडायचं किंवा त्या क्रायसिसवर कसं सोल्युशन शोधायचं आणि सेफली त्यातनं बाहेर पडायचं, हे सगळे सोल्युशन्स फाइंड करायला हे प्रिन्सिपल्स हेल्प करतात. कुणाला, तर आपल्या मॅनेजर्सना. म्हणजे जेव्हा हे मॅनेजर्सना या गोष्टी माहीत असतात की एखादी जर स्पेसिफिक सिच्युएशन आली तर त्यांना कसं त्या सिच्युएशनला हँडल करून बाहेर पडायचं हे त्यांना माहीत असतं. कशामुळे माहीत असतं, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटमुळे माहीत असतं. जर त्यांना हे माहीतच नसतील तर काय होणार, मॅनेजर्स ऑलवेज ट्रायल अँड एरर मेथडनी काम करणार. म्हणजे एखादी मेथड वापरून बघणार, त्यातनं बाहेर आलं तर ठीक, नाही आलं तर मग दुसरी मेथड वापरून बघणार. यात टाईम पण खूप जातो. म्हणून या प्रिन्सिपल्समुळे त्यांना ऑलरेडी माहीत असतं की एखादी पर्टिक्युलर सिच्युएशन कशी हँडल करायची आणि त्यातनं कसं बाहेर यायचं. With the use of various management principles, one can get an idea about how to analyze the situation to search alternative options and the results. त्यांनी असंच सांगितलंय
प्रिन्सिपल काय एक दोन नाही आहेत, खूप प्रिन्सिपल्स आहेत. तर या सगळ्या प्रिन्सिपल्स स्टडी करून मॅनेजर्सना एक आयडिया येते की एखादा पर्टिक्युलर प्रॉब्लेम कसा ॲनलाइज करायचा, त्यावर कसे सोल्युशन्स शोधायचे, आणि जर त्यांची एक आयडिया किंवा एक सोल्युशन जर वर्क नसेल करत तर त्याच्यासाठी ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन एक कसा तयार करायचा, हे सगळं ह्या प्रिन्सिपल्समुळे मॅनेजर्सना कळतं की कसं कुठे काय अप्लाय करायचं. Understanding social responsibility. Management principles are based on every aspect of organization. They are not developed only from viewpoint of handling the resources effectively, but they guide management in understanding social responsibility of organization. म्हणजे मॅनेजमेंट एखादं ऑर्गनायझेशन असेल त्याचं काम फक्त त्यांची रिसोर्सेस कसे इफेक्टिवली हँडल केले जात आहेत किंवा कसं ते मॅनेजमेंट स्मूथली कॅरी आऊट होतं हे बघणं नसतं, तर त्या ऑर्गनायझेशन्सच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज पण ज्या असतील त्या पण कन्सिडर करणं इम्पॉर्टंट आहे, हे प्रिन्सिपल्स शिकवतं. म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट दोन गोष्टी सांगतात. एक की ह्युमन रिसोर्स कसे हँडल करायचे, सिच्युएशन्स कसे हँडल करायचे, म्हणजे ऑर्गनायझेशनचे आतले प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे हेही शिकवतं. आणि ऑन द अदर हँड ऑर्गनायझेशनच्या ज्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहेत तर त्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत हेही शिकवतं. सो दॅट दे कॅन फोकस ऑन प्रोव्हाइडिंग quality products at reasonable prices, avoiding artificial monopolistic situations in market, fair competition, fair remuneration, change in environment, healthy working place, standard tools and machinery, etc. म्हणजे हे प्रिन्सिपल्स आहेत हे एव्हरी ऑर्गनायझेशनमधल्या एव्हरी पर्सनला शिकवतं की क्वालिटी प्रोडक्ट्स कसे प्रोड्यूस करायचे आणि ते कसे रिजनेबल प्राइसेसमध्ये लोकांपर्यंत पोचवायचे, त्यानंतर आर्टिफिशियल मोनोपोलिस्टिक सिच्युएशन्स कसे अवॉइड करायचे, त्यानंतर फेअर कॉम्पिटिशन झाली पाहिजे, फेअर रेम्युनरेशन हवं, एम्प्लॉईजमध्ये पण कसं फेअर रेम्युनरेशन हवं, असं नाही की एकाला खूप जास्त पगार आणि एखादा खूप कमी पगार असं नसलं पाहिजे. त्या पर्सनच्या स्किलनुसार त्याचं रेम्युनरेशन किंवा त्याची सॅलरी फिक्स्ड असली पाहिजे, किंवा हेल्दी वर्किंग प्लेस कसं क्रिएट करायचं, स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरी कशी इंट्रोड्यूस करायची त्या ऑर्गनायझेशनमध्ये, हे सगळं आपल्याला प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट शिकवतो. बाय द वे, जर इथं कोणाला रेम्युनरेशनचा अर्थ माहीत नसेल तर त्याचा अर्थ आहे सॅलरी. आता 5th पॉईंट बघूयात. एनकरेज रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D. आता वाचूयात ह्यात काय. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर डायनॅमिक. देअर नेचर गोज ऑन चेंजिंग अलॉंग विथ द चेंजेस इन द बिझनेस वर्ल्ड. म्हणजे जे प्रिन्सिपल्स असतात ते फिजिबल असतात. लाईक कसं की जसं मार्केट बदलत राहतं तसंच ते त्याचं नेचर जे असतं किंवा त्या प्रिन्सिपलचं जे नेचर असतं तेही बदलत जातं. Over the years, they have developed to suit the current need. It enables the managers to bring consistent improvement in them. Management adopts new trends at working place automatically. म्हणजे हे जे प्रिन्सिपल्स असतात त्यांचं नेचर बदलत राहतं. म्हणजे जसं मार्केट बदलतं तसं त्यांचं नेचर बदलतं, जेणेकरून मॅनेजर्सची इम्प्रूव्हमेंट होते. त्यांना कळतं की कसं हँडल करायच्या सिच्युएशन्स. आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या चेंजिंग नेचर, ह्या प्रिन्सिपल्सचं चेंजिंग नेचर असल्यामुळे मॅनेजमेंट पण नवीन ट्रेंड्सचे जे असतात, म्हणजे मार्केटमध्ये जी काही ट्रेंड असेल तेही अडॉप्ट ॲटोमॅटिकली करतात. त्यांना गरज पडत नाही, ते आपोआप स्लोली अँड स्टेडीली चेंज होतात. त्यांना अवघड जात नाही नवीन ट्रेंड्स अडॉप्ट करायला. These guidelines help management to make comparison of used principle with its expected outcome. If needed, management can modify the principles according to the situation, as the management is having liberty to take the decisions at their own. म्हणजे जर त्यांना गरज वाटली, लाईक
जर त्या ऑर्गनायझेशनला गरज वाटली तर त्या ऑर्गनायझेशनचं जे मॅनेजमेंट आहे ते एखादे पर्टिक्युलर प्रिन्सिपल्स जे आहेत ते त्यांच्या हिशोबाने चेंज करू शकतात. म्हणजे त्या ऑर्गनायझेशनला जी काही रिक्वायरमेंट असेल त्यानुसार किंवा मार्केटमध्ये चेंजेस आल्यामुळे त्या जर ऑर्गनायझेशनला काही चेंजेस करायच्या असतील तर त्या ऑर्गनायझेशनमधलं जे मॅनेजमेंट आहे, जी मॅनेजमेंट टीम आहे ती हे चेंजेस करू शकते. त्यांना तो हक्क आहे. This training helps in developing scientific approach towards research and development and growth and development of the organization. हे असे डिसिजन्स बदलून म्हणजे मार्केटच्या कंडिशन्सनुसार ॲडजस्ट करून मॅनेजमेंटला एक काय मदत होते की त्यांना कळतं की लाईक ते R&D करतात म्हणजे रिसर्च करतात आणि मग त्यावर काय जो त्याचा आउटपुट असेल तो पुट डाऊन करतात. त्यानेकरून त्यांना बरीच इन्फो कळते. म्हणजे इन शॉर्ट ते R&D करतात आणि त्यामुळे त्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ होते. म्हणजे त्या ऑर्गनायझेशनला खूप प्रॉफिट्स होतात असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, R&D डिपार्टमेंट ऑलवेज वर्क्स ऑन फाइंडिंग न्यू टेक्निक्स इन द फील्ड ऑफ प्रोडक्शन, फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस एक्सेट्रा. एक्झाम्पल त्यांनी दिले जे R&Dचं स्पेसिफिक एक डिपार्टमेंट असतं, कायम बघत असतं की असं काय केल्याने नवीन किंवा आपण असं म्हणू की असे कोणत्या टेक्निक्स जर इंट्रोड्यूस केले तर आपल्या ऑर्गनायझेशनचा प्रॉफिट वाढेल, ह्याचा हे R&D डिपार्टमेंट रिसर्च करत असतं. तर मग ते प्रोडक्शन फील्डमध्ये असू शकतं किंवा फायनान्स फील्डमध्ये असू शकतं, मार्केटिंग फील्डमध्ये किंवा ह्युमन रिसोर्स फील्डमध्ये. 6th आहे helps to coordinate and control. Management principles are the guidelines for better coordination and control. It is very challenging to create coordination and cooperation among different employees working in different departments. It is also a difficult task for manager to keep control on performances of employees. Management principles offer suitable systems while establishing coordination and control. जसं मी मागे पण बोलले, हे जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांनी मदत होते किंवा त्यांचा अजून एक मेन पॉईंट आहे की ते कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल कसं करायचं हेही शिकवतं. बिकॉज कधीकधी खूप अवघड होतं की सगळ्या म्हणजे एका ऑर्गनायझेशनमध्ये खूप डिपार्टमेंट्स असतात. सो त्या डिपार्टमेंटमधल्या एम्प्लॉईजमध्ये एक चांगलं ट्युनिंग असलं पाहिजे किंवा चांगला बॉन्ड क्रिएट करणं पण समटाईम्स खूप अवघड होऊन जातं. बिकॉज जास्त लोक म्हणले की मग थोडं थिंकिंग डिफरन्सेस येतात ज्यामुळे ओपिनियन क्लॅश झाल्यामुळे भांडणं होऊ शकतात. पण तसं नाही झालं पाहिजे. म्हणजे ते एका चांगल्या वेमध्ये कंडक्ट केलं पाहिजे. ते भांडणात चेंज न होण्यासाठी हे जे प्रिन्सिपल्स आहेत हे मॅनेजर्सना शिकवतात की एम्प्लॉईजमध्ये कसं कोऑर्डिनेशन ठेवायचं किंवा कसं कोऑपरेशन करायचं हे ते शिकवतं आपल्याला. म्हणजे जे प्रिन्सिपल्स आहेत हे आपल्याला सांगतं की कशा पद्धतीने कोऑर्डिनेशन करावं किंवा कोऑर्डिनेशन काय इम्पॉर्टंट आहे ते. बिकॉज शेवटी मॅनेजरला पण अवघड पडतं की प्रत्येक एम्प्लॉयचं परफॉर्मन्सकडे लक्ष देणं. सो मग टीमवर्क कसं क्रिएट करायचं, मग त्या टीमवर्कमध्ये कसं कोऑर्डिनेट करून सगळ्यांनी एकत्र काम करायचं हे सगळं आपल्याला हे प्रिन्सिपल्स शिकवतात. डेव्हलप्स ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. With the help of various principles of management, one can develop an objective approach. Managers can identify the business opportunity, root causes of the problems in correct manner and can provide appropriate solutions on it. It builds confidence in the minds of the managers. म्हणजे ह्या प्रिन्सिपल्समुळे एक ऑब्जेक्टिव्ह अप्रोच डेव्हलप होतो मॅनेजर्समध्ये, जेणेकरून मॅनेजर्सना इझिली ते आयडेंटिफाय करू शकतात की कोणती बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप केली पाहिजे किंवा एखाद्या प्रॉब्लेमचं मेन कारण काय आहे, त्याचा रूट कॉज काय आहे, मग त्या प्रॉब्लेमवर कसं सोल्युशन्स शोधायचं हे सगळं त्या मॅनेजरला कळतं किंवा तो आयडेंटिफाय करू शकतो की त्या आपल्या प्रिन्सिपल्समुळे. आणि ह्यामुळे मॅनेजर्समध्ये एक कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो किंवा त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. ते एनकरेज होतात अजून जास्त काम करण्यासाठी. सो हे 7 इम्पॉर्टन्स होते लाईक सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ प्रिन्सिपल्स. आय होप तुम्हाला हे समजले असतील. खूप इझी आहेत. जर कोणता पार्ट कळला नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये ऑफकोर्स लिहून पाठवू शकता. मी नक्की ते सॉल्व्ह करेन. आता आपण बघूयात
पुढं काय आहे मी लगेच आत्ता सांगत नाही, बट जस्ट एक ओव्हरव्ह्यू करू, म्हणजे मी माझ्या पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला कळेल की मी काय घेणार आहे. सो पुढे आहेत थिअरीज ऑफ मॅनेजमेंट, म्हणजे हे मॅनेजमेंट जे आहे त्याच्या काय थिअरीज आहेत ते इझी आहे. त्यानंतर हेनरी फ्युअल्स ॲडमिनिस्ट थिअरी ऑफ मॅनेजमेंट आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी. त्यात हेनरी फ्युअल कोण होते हेही आपण जाणून घेऊयात. आणि त्यानंतर तुम्हाला 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आहेत. मी एकदा जस्ट वाचते, घाबरू नका, सगळे सोपे आहेत, तुम्हाला ते इझिली कळतील. मी फक्त एकदा वाचून दाखवते, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाईम जेव्हा मी माझा व्हिडिओ करीन तेव्हा आयडिया येईल की किंवा एक तुमच्या लक्षात राहील की एक सो अँड सो प्रिन्सिपल्स आहेत. एकदा जस्ट वाचते मी. फर्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन, principle of unity of command, principle of unity of direction, principle of subordination of individual interest to organizational interest, principle of centralization, principle of remuneration, principle of scalar chain, principle of order, principle of equity, principle of stability of tenure, principle of initiative, principle of esprit de corps into bracket teamwork. बघा एवढे अख्खे 14 तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बट ते खूप इझी आहेत. म्हणजे तुम्हाला एकदा त्याचा अर्थ समजला ना तर तुम्ही इवन तुमच्या लँग्वेजमध्ये थोडंफार आन्सर लिहिलं तरी चालेल. सो घाबरायचं काही कारण नाही आहे. मी तुम्हाला बरोबर ते माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे 14 प्रिन्सिपल्स आहेत ते खूप प्रॉपरली एक्सप्लेन करेन. सो आता आपण इथंच थांबूयात. लगेच जर मी आत्ता घेतले तर तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट होईल. मी परत म्हणते, जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये प्लीज टाका. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर कमेंट्स द्या. थँक्यू.